बापू आमच्यात एक पाहुणा आला. म्हणजे भरपूर पाहुणे होते, त्यातल्या एका पाहुण्याला घ्यायची सवय होती. आणि त्याने येताना एक बाटली आणली होती. आणि त्याने मला खुणवलं, की बसायची जागा दे म्हणून. मग मी म्हटलं पलीकडच्या खोलीत बसा. मग ची महिला फरसाणा वगैरे घेऊन येतात का नाही. मग ते नेला, त्याच्या पुढे तो फरसाणा फोडून कागदावर ठेवला. त्याला काय वाटलं कोणास ठाऊक, एकटं घेणं बरोबर नाही म्हणून. मला म्हणला कोण घेतंय का बघ. मी भोळे बाबडेपणानं हॉल पाशी गेलो आणि चौकटीपाशी उभा राहिलो आणि म्हणलं कोण घेणार आहे का. अहो कोण कुणाकडे बघत नव्हता. जेव्हा तो पेपर मध्ये बघतोय, मोबाईल मध्ये बघतोय, एवढ्या वर्ष यात्रेला येतात, कुणी एकामेका संग बोलत नव्हतं. जेवाय बोलवल तवा जेवायचं आणि उठून जायचं असं होतं. कोण घेणार आहे का म्हटल्यावर सगळ्यांनी पेपर ततच टाकलं आणि स्टार्ट दिस सगळे उभा राहिले. चला 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 म्हणते. पहिला आत गेला, त्याचं हसत स्वागत झालं, ये ये म्हणून. का तर त्याला गरजच होती पार्टनरची. दुसरा आल्यावर जरा नाराज झाला. जेवढे हॉलमध्ये होती तेवढे इकडं रूम मध्ये आल्यावर त्यानं मला बोलवून घेतलं. आला का म्हणला बाटली केवढी. गोमूत्र मारलं का मारलं तरी पुरायचं. आणलं का आता हे कस करायचं म्हटलं. थांबा, आमच्या गल्लीत एक मिलिटरी मॅन आहे म्हणलं. आलो लगेच. मिलिटरी मॅन कडे गेलो, म्हणलं असं असं झालंय, मला तुंबा द्या. त्या काळात हो. मग तुंबा द्या म्हणल्यावर ते म्हणला देतो. म्हणलं आता माझ्याकडे पैसे नाही, ते 2 दिवसांनी देतो. म्हणलं पैसे नाही दे, पण तू मला मागितलीस यात समाधान. अहो म्हटलं पाहुणं आली ती म्हणून पाहिजे. असू दे म्हणला. असू दे म्हणला. सुरुवातीला सगळे असंच म्हणते ते. आणि 20 वर्ष बापू मी सगळ्यांना ते जेवाय वाढून वाढून माझी कंबार गेली होती. एकानं माझं कधी कौतुक केलं नव्हतं. पण त्या दिवशी जेवताना म्हणते ते, पाहुणं पोरग देवाच्या गुणाचं आहे.